थन थन की सुनो झनकार, ये दुनिया है काला बाजार। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। मैं गोल हूँ दुनिया गोल, मैं गोल हूँ दुनिया गोल। जो बोलूं खोल दूं सबकी पोल। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। घपले से मिले या रिश्वत से बनता है मुकद्दर दौलत से। सच्चा है यहाँ कंगाल तो बेईमान है माला माल। ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है, ये पैसा बोलता है। जैन मित्र, तुमचा मित्र मी डॉक्टर सुनील गायकवाड आज आलोय सोलापुरातील तुळजापूर वेशीचा परिसर, ज्याला बलिदान चौक सुद्धा म्हटलं जात आहे, त्या ठिकाणी थोडं इकडे मी अशा ठिकाणी आलेलो आहे। सध्या सोलापुरात असू दे, महाराष्ट्रात असू दे, जगभर जे हृदयविकाराचे नीट पकडले बरोबर, हृदयविकाराचं जो प्रमाण वाढलेलं आहे, हार्टमध्ये जे ब्लॉकेजचं प्रमाण वाढलेलं आहे, तरी त्याच्यामध्ये मेन जे असतं तर आहार खूप महत्त्वाचं आहे मित्रांनो। आहारासाठी रोज लागणारे जे गरजेची वस्तू म्हणजे खाद्यतेल आणि दुधावरती तर माझे तुम्ही व्हिडिओ पाहिले पण असेल, दुधामध्ये किती प्रकारे भेसळ होते। महाराष्ट्राचे कर्तव्यदक्ष आमदार बच्चू कडू साहेबांनी पण त्याच्यावरती त्यांचं मत विधानसभेमध्ये मांडलं होतं। असाच एक प्रसंग इथं आलेला आहे। त्या ठिकाणी मी आलोय, तेलाचा घाणा असं म्हणलं जात आहे की जवळजवळ 99% तेल हे दूषित आणि डुप्लिकेट प्रमाणाचं केमिकलयुक्त तेल आलेलं असतं। पण मी हे गुगलवरती सर्च केल्यानंतर मला कळालं की बलिदान चौकामध्ये सोलापुरामध्ये मित्रांनो गंगप्पा जगदेवप्पा इंगळगी नावाचे जे शॉप आहे त्यांचा घाणा आहे। आता त्यांचा प्रामाणिकपणा त्यांच्याबरोबर, आपला प्रामाणिकपणा आपल्याबरोबर। ते म्हणतात की 100% शुद्ध असं घाणीचं तेल म्हणजे लाकडाची घाणी असलेलं तेल, घाण्यापासून तयार केलेलं करडी तेल असू दे, शेंगाचं तेल असू दे, ते देतात। आणि ते घेण्यासाठी मित्रांनो मी खास आलेलो आहे। तसं आम्ही डीमार्ट असू दे, साई सुपर असू दे, अशा ठिकाणावरून आपण तेल घेतो, पण त्याची गॅरंटी आपल्याला नसते। पण समक्ष आता या दुकानाचे मालकच इथं बसलेले आहेत। नमस्कार सर, मी डॉक्टर सुनील गायकवाड, जरा जवळ घे सर। तुमच्या दुकानाचं मी फेसबुकवर वगैरे यूट्यूबला पाहिलं होतं, ही खूप फेमस दुकान आहे आणि घाणा सुद्धा इथं आहे मित्रांनो। इकडे पैसे कमवण्याच्या नादामध्ये लोक भेसळ करत आहेत। काही परप्रांतीय सुद्धा इथं आलेले आहेत आणि केमिकलयुक्त तेल करत आहेत। आपलं जे स्वास्थ्य हे खूप महत्वाचं आहे सर। तर तुमच्या या घाण्याबद्दल आणि तुमच्या प्रामाणिकपणाबद्दल जनमानसाला सोलापूर नगरीतील सिद्धरामेश्वराच्या पवित्र अशा नगरीमधल्या जनतेच्या मुखामध्ये तुम्ही म्हणता की हे तेल जे आहे हे प्युअर आणि शुद्ध तेल आम्ही देतोय, त्याबद्दल तुमचं बोला। जवळ घे, जोरात बोला। तुमचं नाव सांगा, किती वर्षापासून आहे, काय? गेल्या 50-60 वर्षापासून आमचं तेलाचं खरेदी तेलाचं उत्पादन चालू आहे। पूर्वी आमच्या आजोबा काळात बैलगाडी होते, आता बैलाच्या ठिकाणी तो इलेक्ट्रिक मोटर आलेला आहे। त्या खोलीत फार सुधारणा झालेला आहे आणि प्रोसिजर आहे ते सेम आहे, जुनी पद्धत, नैसर्गिक पद्धत। आणि खरेदी तेल हे शरीराला हृदयविकारासाठी, BP, शुगर, हार्ट आणि गुडघेदुखी, कंबरदुखीसाठी फार उपयुक्त आहे। नाही सर, आम्ही बाहेर ज्यावेळेस हेच शेंगाचं जे तेल मी बाहेर खरेदी करतो त्यावेळेस 140 ते 150 रुपयामध्ये आम्हाला मिळतं आणि शेंगाचा भाव मला वाटतं 110-120 रुपये किलो आहे। असं म्हटलं जात आहे की 1 किलो शेंगामध्ये 400 ग्रॅम काहीतरी निघतं, म्हणजे ती ताळमेळ होत नाही। मग तुमची कशी काय ताळमेळ होती? तुम्ही 210 रुपये किलोनी तुमचं ते शेंगदाण्याचं तेल देता। आम्ही त्याच्यावर खरेदी शेंगदाणा पेंट पण ते विकलं जातं, ते शेंगदाणा पेंडीचा भाव 550। अच्छा, शेंगदाणा पेंट विकल्यामुळे तुम्हाला ते तेवढं मार्जिन असतं, त्यामुळे ते तुम्हाला परवडतं। म्हणजे बाहेर जे 100-150 रुपयांनी जे दिलं जात आहे
त्याची गॅरंटी हा त्यांच्या कच्च्या मालानुसार ते रेट काढलं जातं. नाही पण जर मार्केटमध्ये शेंगदाणाच जर महाग असेल, जर 120 आता शेंगदाण्याचा रेट काय 120, 130, 40 पर्यंत आहे. बघा मित्रांनो, शेंगदाणाच आहे 120 रुपयाला आहे थोडे, तर तेल 140 रुपयाला मिळणं अशक्य आहे. 1 किलो शेंगामध्ये 1 किलो तेल तयार होत नाही, 1 लिटर तेल होत नाही. याचा अर्थ 100% मित्रांनो भेसळ केल्याशिवाय विकता येत नाही. आता हे आपले मित्र म्हणतात इंगळगी साहेब की आम्ही जे तेल तयार करतो हे आम्ही 220 ने विकतो, बाहेर जरी 150 ने विकत असतो 220 ने विकतो, आणि ह्याच्यापासून जो वेस्टेज निघतं ते आम्ही पेंट म्हणून वापरतो, त्यामुळं आमचं जे मार्जिन आहे ते आम्हाला मिळतं. कसं आहे सर, मी पण एक डॉक्टर आहे, नॅचरोपॅथीचा डॉक्टर आहे, मी नेहमी युट्यूबला टाकत असतो हे जे काय भेसळ वगैरे चालली, पण तुमचा जी पिढीजात तुम्ही करत आले तुमच्या आजोबा पंजाबपासून, असंच प्रामाणिकपणे तुम्ही देशाच्या देश बांधवासाठी काम करावं हीच आपण तुमच्याकडून अपेक्षा ठेवू. कारण आयुष्य परत येत नाही. पैसा कमवू शकतो पण आपलं स्वास्थ्य आपण कमवू शकणार नाही. मित्रांनो, हे जरा घाणा पण दाखव रे. ही अशी यांची पद्धत आहे घाण्याची, लाकडी घाणा आहे. कामगार सुद्धा इथं आहेत. दादा इकडे जरा थोडं जवळ आहे. काय नाव तुमचं? कल्याणीवाले. प्रामाणिक. हे खरं आहे काय? हे भेसळ वगैरे नाही ना? बघा, त्यांचं अंतःकरणच सांगते मित्रांनो 100% की हे जे चाललेलं आहे हे प्रामाणिकपणे करण्याचं काम आहे. पैसा तुम्ही कमवू शकता पण लोकांना दिलेलं, गोरगरिबांना दिलेलं जे स्वास्थ्य खराब जर झालं तर तुमच्या मुलाबाळांना त्याचा काही सुद्धा उपयोग नाही. तुम्ही सुद्धा हॉस्पिटलमध्ये पैसे घालता. तुम्ही जे हे कार्य करताय हे खूप महत्वाचं कार्य आहे. देवा धर्माला पूजा अर्चा करण्यापेक्षा एखाद्या अशा प्रामाणिक लोकांकडे येऊन आपली वस्तू घेऊन आणि आपलं स्वास्थ्य नीट ठेवावं हीच आपण सर्वांना शुभेच्छा देऊ. आणि सिद्धरामेश्वराच्या चरणी प्रार्थना करेन की अशी लोक आज महाराष्ट्रात सोलापुरात जन्माला येणं खूप गरजेचं आहे. दुधामध्ये जी भेसळ होती ते पण जे गवळी लोक आहेत, जे नालायक गवळी आहेत, प्रामाणिक गवळी जाऊ द्या, ते प्रामाणिकपणे काम करता पाहिजे. नालायक गवळे आहेत त्यांना सुद्धा माझे हात जोडून विनंती आहे, जन्मलेली बाळापासून वयस्कर मंडळी तुमचा दूध पित असतात तर तुम्ही सुद्धा प्रामाणिकपणे असं वागा आणि तुमच्या मुलाबाळांना त्याची बरकत लागेल, त्याचा आशीर्वाद मिळेल. तुमची रजा घेतो मित्रांनो. हा खूप महत्वाचा विषय होता, प्रामाणिकपणे मी मांडण्याचा प्रयत्न केला. तुमची रजा घेतो. जय भीम, जय शिवराय. जैन मित्रांनो, काळजी घ्या, सत्र करा.